आता ज्यांना ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी आंघोळीच्या अगोदर तेल लावायचं. किती तेल लावायचंय गुडघ्यांना? प्रमाण जिरवायचं. किती? इतकं का इतकं? हा, एवढं तेल लावायचंय एका वेळेला. आणि हे तुम्ही जितकं अंगाला लावून जिथे जिथे तुम्ही जॉईंट दुखतं तिथे लावणार आहात तेवढं शरीरात जिरणार आहे. काही वेळेला काही डॉक्टर सांगतात ते तेल लावून काही फरक पडत नाही, तेल काय असं जाणार आहे आतमध्ये? अरे पण जातं ना. तुम्ही सांगा, तुम्ही डायक्लोफेनेक किंवा कुठल्याही मलम लावा, आज जातं की नाही? अब्झॉर्ब होतं ना, अब्झॉर्प्शन असतं की नाही? मग तेल कधी अब्झॉर्ब होणार? आयुर्वेदात एक खूप छान उपचार आहे गुडघ्यांना वगैरे. आपण जानुबस्ती करतो. कोणी करून घेतलं जानुबस्ती कधी? जानुबस्तीमध्ये असं पिठानी विहीर तयार करतात आणि गुडघ्यावर तेल ठेवतात आणि सतत थोडं कोमट तेल आपण घालत राहतो. त्याचा फायदा काय होतो? आपण मनगड देण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला माहित नाहीये 100% होणार आहे का 10% होणार आहे, पण काहीतरी होणार आहे, परिणाम तर होणार आहे. आणि ती नाही बाबा, एखाद्याला नाही जमत आहे जानुबस्ती करायला, नाही बाबा वेळ देऊ शकतो किंवा पैसा नाही, सोपा उपाय करा. कापूस घ्या, तेल गरम करून ठेवा वाटीत, गरम तेलामध्ये कापूस भिजवून ठेवा गुडघ्यावर. थंड झाल्यावर पुन्हा भिजवा गरम तेलात, परत ठेवा. 10 वेळा करा. का नाही गुडघ्यांना बरं वाटणारच आहे. म्हणजे काही सोपे उपाय आपण करू शकतो घरच्या घरी.